नमस्कार, मी चंद्रशेखर सांडवे, संस्कृती कला दर्पण अध्यक्ष आणि संस्थापक. नमस्कार, मी अर्चना नेवरेकर, प्रेसिडेंट ऑफ अर्चना नेवरेकर फाउंडेशन आणि संस्कृती कला दर्पण. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यंदाही 19वा संस्कृती कला दर्पण सोहळा येऊ घातलेला आहे. आणि ह्या पुरस्कार सोहळ्याच्या अगोदरच्या ज्या सगळ्या प्रक्रिया असतात त्याला सुरुवात डिसेंबरपासूनच झालेली आहे. डिसेंबरपासून फॉर्म यायला सुरुवात झाली. जानेवारीमध्ये त्याची शेवटची डेट होती आणि अनेक सिनेमे, अनेक नाटकं यामध्ये सहभागी झाले. आत्तापर्यंत 68 चित्रपटांनी आमच्या या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. त्याचबरोबर 24 नाटकांनी, व्यावसायिक नाटकांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर 27 शॉर्ट फिल्म आणि त्याचबरोबर 16 TV मालिका, अशा या सर्व स्पर्धेचा आता निकालाला सुरुवात झालेली आहे. आता येणाऱ्या 7, 8, 9 या एप्रिल महिन्याच्या यशवंत नाट्य मंदिरमध्ये आपण नाट्य महोत्सव करतो आहे. त्याचबरोबर 19, 20 आणि 21 एप्रिलच्या यशवंत नाट्य मंदिरमध्ये आपण चित्रपट महोत्सव करणार आहोत. आता यांची नामांकनं ही येत्या काही दिवसात, म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आमच्या नामांकन सोहळ्यामध्ये डिक्लेअर होतीलच. पण येणाऱ्या 7, 8, 9 रोजी जी नाटकं यावेळेस सर्वोत्कृष्ट 5 निवडली गेली आहेत ती अशा पद्धतीची आहेत. पहिलं नाटक 7 तारखेला ओपनिंगला, उद्घाटनाच्या दिवशी जे आहे ते म्हणजे गलती से मिस्टेक. यावर्षी पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळं घडलेलं आहे. अगदी काही 15-16 वर्षापूर्वीसुद्धा अशी 2-3 नाटकं विनोदी आलेली होती. आता त्यानंतर अजून एक ह्यावर्षी नाटक झालेलं आहे की या नाट्य महोत्सवाची सुरुवात आम्ही विनोदी नाटकाने करतो आहे, एक आनंदी वातावरण तयार व्हावं म्हणून. आणि गलती से मिस्टेक हे 8 वाजता सुरू होईल दिनांक 7 रोजी. त्याचबरोबर 8 तारखेला दुपारी 4 वाजता तिला काही सांगायचं आहे. आणि बरोबर त्याच दिवशी 8 तारखेला रात्री 8 वाजता दादा एक गुड न्यूज आहे, ही 2 नाटकं त्या दिवशी सादर होणार आहेत. आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी म्हणजे 9 तारखेला दुपारी 4 वाजता सोयरे सकळ आणि रात्री 8 वाजता गुमनाम है कोई, अशा या 5 भरगच्च नाटकांचा महोत्सव होणार आहे. आणि दर्जेदार आणि सर्वोत्कृष्ट ही 5 नाटकं लोकांसाठी उपलब्ध आहेत. त्याचं खास वैशिष्ट्य काय ते अर्चनासुद्धा सांगू शकेल. खरं तर 10 वर्षापूर्वी आम्ही नाट्य महोत्सव आणि चित्रपट महोत्सवची संकल्पना जेव्हा डोक्यात आली की आपण नाट्य महोत्सव आणि चित्रपट महोत्सव करूया, ॲटलिस्ट लोकांना पहिली 5 बेस्ट कुठली आहे आणि नाटकं कोणती आहेत आणि पहिले 10 सिनेमे बेस्ट कोणते आहेत असं आपण करूया, असं सांडवेंच्या आणि माझ्या डोक्यात आलं आणि आम्ही सुरुवात केली. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, म्हणजे आत्ता लोकांचा हाच विश्वास आहे की संस्कृती कला दर्पणमध्ये दाखवली गेलेली नाटकं जी बेस्ट आहेत ती यावर्षीची बेस्टच नाटक आहे. आपण म्हणतोच की आमचा मायबाप रसिक प्रेक्षक जर नसेल तर काही नाही, तर आम्ही पहिलं काम केलं की प्रेक्षकांना प्रेक्षकगृहात खेचून आणलं. मराठी लोकांना मराठी नाटक बघायला भाग पाडलं. आम्ही सुरुवात फ्री तिकिटांपासून केली होती, म्हणजे पासेस आम्ही फ्री द्यायचो की तुम्ही या. किती लोकांना आम्ही बोलवायचो फोन करून की महोत्सव आहे, तुम्ही बघायला या. हे 10 वर्षापूर्वीचं सांगतोय. आणि आता सिच्युएशन अशी आहे की आम्ही नाटकाचे दर अगदी वाजवी ठेवले आहेत. कारण काय होतं, बऱ्याचदा असं होतं की ज्यांना इंटरेस्ट नसतं ते पण लोक येऊन उगाच टाईमपास करत असतात आणि काय, म्हणून तर ते आम्ही एक वाजवी दर ठेवलं की ज्यांना खरंच आवड आहे त्यांनी येऊन नाटक बघावं, आपला अभिप्राय द्यावा. आणि त्यामुळे रंगभूमीची नाटकं बेस्ट कुठली आहेत ही लोकांपर्यंत पोचतात. आणि जी आमच्याकडे आलेली बेस्ट 5 नाटक आहेत ती इतकी धो चालली आहेत इथून पुढे. म्हणजे आत्ताच इथे आमची जी 5 नाटकं आम्ही दाखवणार आहोत त्याचे इथून पुढे तुम्ही रिस्पॉन्स बघा काय असतो. त्याच्यानंतर तसंच फिल्मचं आहे. बरेच लोक कुठून प्लॅनिंग करतात. आता माझ्याकडे जे फोन आले आहेत ते काही लोक नाशिकवरनं येणार आहेत, काही लोक पुण्यावरनं येणार आहेत, काही लोक डोंबिवली, ठाणा, कुठून लोक येतात. कारण 150 रुपये तिकीट किंवा 100 रुपये तिकीट किंवा 50 रुपये तिकीट घेऊन एक फॅमिली अख्खं नाटक बघू शकतं 500 रुपयात. पण 500 रुपीज एका माणसाला देऊन 5 लोक बघणं थोडंसं डिफिकल्ट असतं. म्हणजे महागाईच्या दिवसात हे थोडंसं कठीण असतं. पण तरीही मी सांगेन की ह्या तिकीट दराचा विचार न करता, म्हणजे आमच्या किंवा प्रोड्युसरच्या विचार न करता, एक नाटक वर्षातनं 1 ते 2 नाटकं अगदी प्रेक्षकांनी, म्हणजे मराठी प्रेक्षकांनी
बघितलीच पाहिजे, नाहीतर आपलं मराठी नाटक जिवंत राहणार नाही. आपण कुठेतरी हिंदी सिनेमाला जाऊन पैसे घालतोच ना, तर ते मराठी सिनेमा आणि नाटकांना जर घातले तर ते कुठेतरी एक प्रोड्युसर, एक नाटक, एक सिनेमा जिवंत राहतो आणि ही आपली जबाबदारी आहे. तर ती जबाबदारी आम्ही दोघांनी पेलली आणि हा पायंडा पाडला. आणि आता इथून पुढे म्हणजे तुम्ही जर बघाल तर लोकांना ह्याची सवय आम्ही लावली. प्रेक्षकगृहात येऊन नाटक बघायची सवय संस्कृती कला दर्पणने लावली आणि ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. तसंच नाट्य संकुलांमध्ये सिनेमे दाखवायला पाहिजे असे सगळे बोंबलत फिरत होते कित्येक वर्ष. तर आम्ही ती सुरुवात केली. यशवंत नाट्य मंदिरमध्ये पहिल्यांदा आम्ही चित्रपट दाखवायला सुरुवात केली फेस्टिवलचे. आणि आम्हाला तेव्हा तारखा पण नव्हत्या, ऑड डे होते सगळे. त्या ऑड डेमध्ये पण आम्ही प्रयोग हाऊसफुल घेतले. तर सांगायचा उद्देश असा की नुसतं बोलून उपयोग नाही आहे, तर ह्याच्यासाठी पुढे आलं पाहिजे. आणि नुसतं पुढे येण्यासाठी नुसते आम्ही संस्कृती कला दर्पण मधनं बरीच लोक आमच्याशी कनेक्टेड आहे, बरीच मोठी लोक आमच्या संचालक पदावर आहेत. ती लोक खूप प्रामाणिकपणे काम करतात. पण नाट्य परिषद असेल किंवा चित्रपट महामंडळ असेल, या लोकांनी नुसतं गावोगाव फिरून काही होणार नाही. तर आमच्यासारख्या अशा अनेक संस्था आहेत ज्या अशा धडाडीने प्रयत्न करतात, पुढे येत आहेत, स्वतःचे पैसे खर्च करून. कुठे स्पॉन्सरशिप नाही आहे आम्हाला. तर ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला मदत केली पाहिजे. कारण आज सगळ्यात ह्या 19 वर्षात ना कधी चित्रपट महामंडळ आमच्या समोर आलं आहे आणि ना कधी नाट्य परिषद. आम्ही आमच्या स्वबळावर हे सगळं केलेलं आहे आणि पुढे करत राहू. कारण प्रेक्षकांची साथ आहेच, नाट्य देवतेचे आशीर्वाद आहेत आणि आमचं काम खूप प्रामाणिकपणे आम्ही करतोय. तसेच 19 एप्रिल, 20 एप्रिल आणि 21 एप्रिल रोजी यावर्षी 5 सर्वोत्कृष्ट सिनेमांची आम्ही निवड केलेली आहे. मुळात दरवर्षी प्रेक्षकांसाठी सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे पाहायला मिळतात, पण आमच्याकडे तारखा उपलब्ध नाहीत. मग अशी सांगितल्याप्रमाणे, अर्चनाने म्हटल्याप्रमाणे की आम्ही ही सगळी धडपड या रसिक मायबापांसाठी करत असतो, उगवणाऱ्या ताऱ्यांसाठी करत असतो, त्याचबरोबर कलावंतांसाठी, तंत्रज्ञांसाठी करत असतो की त्यांनी जी चांगली कलाकृती तयार केलेली आहे त्याला कुठेतरी न्याय मिळावा, त्याची योग्य पोचपावती त्यांना मिळावी, म्हणून आम्ही धडपड करत असतो. पण खऱ्या अर्थाने जर महामंडळच आमच्या मागे उभं राहत नसेल किंवा जर नाट्य परिषदच उभं राहत नसेल आणि त्याचमुळे कुठेतरी आम्हाला नाट्यगृह मिळालेलं नाही. मुळात वाढीव जे काही नाटकांचे दर आहेत आणि चित्रपटगृहांचे दर आहेत, आता आजपर्यंत आम्हाला 5,000 ते 7,000 रुपये इतर निर्मात्यांप्रमाणे भाडं लावलं जायचं. पण यंदा नाट्य परिषदेने आम्हाला, का ते मला माहीत नाही, पण जाणून बुजून असं वाटतं की 17,000 रुपये भाडं लावलेलं आहे. पण तरीसुद्धा या गोष्टीचा आम्ही मागचा पुढचा विचार न करता पुन्हा एकदा त्याच हिरिरीने आणि जोशाने आम्ही तुमच्यासमोर तारखा नसतानासुद्धा 3 तारखांमध्ये आम्ही 5 सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवणार आहोत. तर हे 5 पहिले चित्रपट कुठले, तर 19 तारखेला रात्री 8 वाजता सुरुवातीला आम्ही जे काही नाट्य महोत्सव झाला आहे त्याचा सांगता समारोप झालेला असतो, पण त्यातूनच शॉर्ट फिल्म ज्या आलेल्या आहेत त्या शॉर्ट फिल्मचा आम्ही पुरस्कार सोहळा एक 15 ते 20 मिनटं असणार आहे आणि काही फिल्म त्याच्या शॉर्ट फिल्म दाखवणार आहोत. आणि त्यानंतर पहिली फिल्म ही मुळशी पॅटर्न असणार आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 तारखेला तर दुपारी 2 वाजता पहिली फिल्म असणार आहे न्यूड, दुसरी 4:30 वाजता सविता दामोदर परांजपे आणि रात्री 8:30 वाजता फर्जंद नावाची ही फिल्म दाखवणार आहोत. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 21 तारखेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर ही फिल्म आम्ही दाखवणार आहोत. शेवटचा सिनेमा हा असणार आणि त्याच्यानेच आम्ही समारोप करणार आहोत. अशा ह्या दर्जेदार चांगल्या चित्रपटांचा हा महोत्सव हा लोकांपर्यंत घेऊन येतो आहे. आता मुळात जर आजपर्यंतचा जर निकाल जर संस्कृती कला दर्पणचा पाहिला तर त्याच्यावर कटाक्षाने लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर नॅशनल अवॉर्ड जे फिल्म आहेत आणि संस्कृती कला दर्पणकडे आलेल्या फिल्म सर्वोत्कृष्ट यांचा विचार करता तुम्हाला नेहमी असं दिसेल की या दोन्हीकडे समान धागा तुम्हाला दिसेल. म्हणजे ज्या संस्कृती कला दर्पणकडे सर्वोत्कृष्ट ठरलेल्या फिल्म आहेत त्याच नॅशनल विनर पण ठरलेले आहेत. म्हणजे इतर पुरस्कार सोहळ्यांमध्ये आपण बघत असतो की ह्याला मिळालं त्याला मिळालं, पण तसं न होता मुळात याचं कारण काय आहे की आमच्यासोबत जे काही परीक्षक काम करत असतात त्या परीक्षकांनी जी काही निवडलेली सर्वोत्कृष्ट 10 चित्रपट आहेत, 5 चित्रपट आहेत किंवा 5 नाटकं आहेत, त्याचबरोबर ज्यावेळेस नाट्य महोत्सव आणि चित्रपट महोत्सव होत असतो त्यावेळेस त्या तिकिटांच्या मागे आम्ही एक मतपत्रिका छापलेली आहे.
त्या मतपत्रिकांच्या द्वारे लोक स्वतःचं मत त्या ठिकाणी नोंदवतात आणि लोकांनी आणि परीक्षकांनी यांच्या दोघांच्या एकमताने आम्ही हा रिझल्ट देत असतो आणि म्हणूनच हा सर्वोत्कृष्ट ठरत असतो. दोन्हीकडे रिझल्ट सारखा लागलेला दिसतो. म्हणूनच आज संस्कृती कला दर्पणची ही सांस्कृतिक चळवळ खऱ्या अर्थाने योग्य आणि प्रामाणिकपणे चालू आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि ही चळवळ पुढे राहण्यासाठी किंवा ही चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी संस्कृती कला दर्पण म्हणजे चंद्रशेखर सांडवे किंवा अर्चना नवेकर आम्ही आमचे फोटो लावून नाटकं किंवा सिनेमा चालवत नाही. त्याचा फायदा कुणाला होतो? त्या प्रोड्युसर्सना, ज्यांनी पैसे लावलेले असतात. नुसतं नाट्य संस्था किंवा चित्रपट महामंडळाचे शाखा उघडून काय होणार आहे? काय होणार नाही आहे. शाखा उघडण्यापेक्षा तिथला प्रेक्षक वर्ग जागा करा तुम्ही, जो आम्ही करतोय. जर आम्ही करत असू तर त्याला तुम्ही पाठिंबा द्या. जर ते तुमच्याने होत नसेल, आम्ही करतोय, आम्ही प्रयत्न करतोय आणि ते कितीतरी यशस्वी आम्ही झालोय, तर त्या गोष्टीसाठी पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज नुसते शाखा ओपन करून तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही करा, फक्त मतं मिळवणार, त्याच्याने तुमची कला जिवंत राहू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रेक्षकच पाहिजे. तर प्रेक्षक वर्ग कसा तयार होईल ह्या विषयीचा अभ्यास अजूनही झालेला नाही आहे. आजही आपल्या आठवड्याला 10 सिनेमे रिलीज होतात. आजही आपल्या नाटकांकडे प्रेक्षक जात नाहीये. का हे सगळं होतं? याच्यासाठी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये. आज मोठे मोठे संस्था TV चॅनल्स नाट्य याच्यामध्ये येतात. काय गरज आहे? त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करायला आहे. पण आपले प्रोड्युसर्स काय, जे की नाटक जेन्युइन मेकर्स आहेत, त्यांचा त्रास तो काय? म्हणजे 2-4 नाटकं चालली म्हणजे बाकीच्या लोकांनी काय करायचं? या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही प्रामाणिकपणे, आमचं एकच काम आहे की प्रेक्षकांनी सिनेमागृहात किंवा नाटकगृहात येऊन नाटक बघितलं पाहिजे. आणि आताच नाही तर इथे पुढे कित्येक आम्हाला प्रॉब्लेम येऊ दे, कारण आम्हाला प्रॉब्लेम पहिल्या दिवशी आम्ही संस्था सुरू केली तेव्हापासूनच आहे. आणि ही संस्था कुठलेही चॅनल घेऊन आलेली नाही आहे. ही संस्था कुठलाही मीडिया नाही आहे, कुठलंही न्यूज चॅनल नाही, कुठलेही. तर ह्या अशा प्रकारच्या संस्थांना त्रास होतोच. पण ती स्टेज आम्ही क्रॉस केली आहे, कारण आता प्रेक्षकांचा विश्वास आमच्याबरोबर बसलाय. 5.5 लाख आमच्याकडे प्रेक्षक वर्ग आहे, फॉलोअर्स आहेत आमचे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की जरी नाट्यसृष्टीला जरी उतरती काळ आलेली असेल, प्रेक्षकांनी पाठ फिरवलेले असेल, सिनेमांना जर पाठ फिरवलेले असेल, पण आम्ही वर्षभर बालनाट्य, त्याचबरोबर एकांकिका स्पर्धा, त्याचबरोबर ह्या व्यावसायिक नाट्य स्पर्धा आणि चित्रपट स्पर्धांच्या या स्पर्धा ठेवून, महोत्सव ठेवून आम्ही प्रेक्षकांना कमी दरामध्ये ती नाटकं, चांगली कलाकृती पाहायला देतो आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा आम्ही आमच्याकडे खेचून आणतो. आज जो काही प्रेक्षक वर्ग आहे तो आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की हा सर्व जो काही प्रेक्षक वर्ग आहे तो आम्ही निर्माण केलेला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि वाईट एका गोष्टीचं असं वाटतं की हे जे आम्ही काम करतोय किंवा ही जी चळवळ आम्ही सुरू केली आहे याच्यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी जे काम करायचं आहे तेच मंडळांनी करावं. मग ते चित्रपट महामंडळ असेल किंवा नाट्य परिषद असेल. जुन्या संस्थांनी काय केलं, ह्या संस्थेचे नियम काय आहेत, तर नियम चांगल्या गोष्टींसाठी बदलावे लागतात. ती मानसिकता असावी लागते. आणि हा प्रयत्न, आमची रिक्वेस्ट आहे की त्यांनी या गोष्टींचं नुसतं आमचंच नाही तर अशा प्रत्येक संस्थांना त्यांनी मदत करायला पाहिजे. आज सुलभाताईंनी एक सुरू केलं होतं, आज लिटिल थिएटर चालू केलं होतं, सुधा करमरकरांचं होतं. ह्या सगळे लोक गेलेत कुठे? कारण आज प्रायोगिक रंगभूमीची अवस्था काय झाली आहे त्याला कारण तेच आहे. नुसते कॉलेजची मुलं नाटक एकांकिका करतात, पुढे काय नाही एखादं. तर ह्या सगळा जो पसार आहे तो कुठेतरी शांतपणे आवर्ता घेऊन प्रॉपर त्या गोष्टीवर अभ्यास करून याचा निर्णय घेतला गेला पाहिजे. नुसतं पाठी कोणी काय केलं आणि पुढे काय केलं असं ब्लेम अजिबात कोणाला न देता प्रामाणिकपणे जी लोक काम करतात त्यांच्या पाठी उभं राहणंच आहे. अदरवाईज त्याच लोकांवर क्वेश्चन मार्क निर्माण होईल की आपण इथे या खुर्चीवर का बसलोय आणि कशासाठी बसलोय. धन्यवाद.